नमस्कार. आई ह्या नात्यामध्ये ज्या स्त्रीला खूप सन्मान दिला जातो, त्या स्त्रीला बायको या नात्यामध्ये मात्र वेगळी वागणूक मिळताना दिसते. म्हणजे जे काही मान, प्रेम आई म्हणून तिला मिळतं, त्याच्या उलट बायको म्हणून मात्र तिला कायम अपमान मिळतात. खूप वेळा विनोदांमध्ये सुद्धा आपण बायकोचा अपमान करतोय हे लक्षात सुद्धा येत नाही. खरं तर स्थिर समाजासाठी सगळ्यात महत्त्वाचं नातं म्हणजे नवरा बायकोचं नातं आहे. पण विवाह संस्था निर्माणच होताना यामध्ये त्यातल्या एका म्हणजे बायको या प्राण्याकडून पूर्ण त्यागाची अपेक्षा केली गेलेली आहे. कुठल्याही गोष्टीत तिचं असं काही नाहीच आहे ह्या नात्यात. म्हणजे बघा ना की काहीही झालं तरी अमुक श्री अमुक अमुक यांच्या नावे असं होतं. ज्या नात्यामध्ये ती आपलं सगळं आयुष्य देते, तिचं सगळं जगणं ज्या नात्यामध्ये पूर्णपणे विरघळून गेलेलं असतं, त्या नात्यामध्ये तिला कुठलाही अधिकार नाही. क्रेडेन्शियल्समध्ये कुठंही बायको ह्या प्राण्याचं नाव नसतं. तुम्ही बघा ना, तुम्ही एखादं काम केलं आणि त्याचं जर का श्रेय तुम्हाला नाही मिळालं तर तुम्हाला किती वाईट वाटतं. मग अख्खं आयुष्यभर ज्या गोष्टीसाठी बायको काम करत असते त्याचं तिनं श्रेय कधी मागूच नये किंवा तिला दिलं नाही तरी त्याचं वाईट वाटू नये, ही अपेक्षा कसं काय करू शकतो आपण? हाच प्रश्न या कवितेत सुद्धा मी मांडलेला आहे. कवितेचं शीर्षक आहे का ग राणी. का ग राणी तुझ्याच भाळी शिलालेख दुःखाचा. का ग राणी तुझ्याच भाळी शिलालेख दुःखाचा. का नाही तुझ्या चंद्रमौळी कवडसा सुखाचा. का अनंताच्या रंगांमधून अंधार तुझ्या वाट्याला. का इंद्रधनु छटांमधून गंधार नाही पावला. का अभंगामधून भंगलेली ताटी गतू. का अभंगामधून भंगलेली ताटी गतू. का अमृताची सांडलेली वाटी गतू. का ग तुझ्या असण्याला कुठे काही वाव नाही. का ग तुझ्या असण्याला कुठे काही वाव नाही. तुला तुझा तुझा कसलाच ठाव नाही. नाव नाही गाव नाही काही काही तुझे तुला नाही. अशी कशी ग माये तू शापित यक्षिणी. अशी कशी ग माये तू शापित यक्षिणी. कुणा जन्माची भोग ते जन्म घेशी पायी म्हणून. कुणा जन्माचे भोगते जन्म घेशी बाई म्हणून. धन्यवाद. कविता आवडली तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.